15,000 करोडचा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा ओपन झालाय। ज्या पद्धतीने हर्षद मेहता यांचा घोटाळा झाला त्यानंतरचा देशातील हा सगळ्यात मोठा घोटाळा। अखेर हा घोटाळा करणारा राजेश मेहता आहे तरी कोण, याचा नरेंद्र मोदी यांच्याशी काय संबंध? अखेर राजेश मेहता यांनी LIC ला चुना लावला का? LIC चे जवळपास सगळ्यात जास्त स्टेक या शेअरमध्ये होल्ड केले होते। LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्या त्या नागरिकांचा आता काय होणार, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण बघताय गणेश बोलतोय। मित्रांनो, घटनेची सुरुवात होते चेन्नईमधनं। चेन्नईमध्ये जन्मलेला हा राजेश मेहता मुंबईकडे येतो। मुंबईमध्ये आपला गोल्डमध्ये कारभार चालू करतो। कारभार चालू करून चांगल्या पद्धतीने तो व्यवहार करू लागतो। यामध्ये याचा गोल्ड रिफायनरीचा बिझनेस असतो, ज्यामध्ये तो लोकांकडून सोनं घेतो, त्यावरती गोल्डला रिफाईन केलं जातं आणि त्यानंतर ते सोनं परत लोकांनाच दिलं जातं मॉडिफाय करून। याच्या बदल्यात त्याला जे आहे ते काही पैसे मिळत असतात। परंतु राजेश मेहता खऱ्या चर्चेत कधी आला, जेव्हा राजेश मेहताचा जो कारभार आहे तो चांगल्या पद्धतीने मोठा झाला होता। त्यानंतर काही दिवसात राजेश मेहता यांनी 2012 ते 15च्या दरम्यान शेअर मार्केटवरती आपली राजेश एक्सपोर्ट नावाने कंपनी आणली आणि ही कंपनी त्यांनी सुरू केली। या कंपनीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू मिळत गेली। त्यानंतर त्याने बाहेरच्या देशातील एका कंपनीसोबत टाईप केल्याचं समोर आलं आणि यानंतर ही न्यूज एवढी व्हायरल झाली, लोकांना समजलं की ही कंपनी जी आहे ते बाहेरच्या देशाच्या कंपनीसोबत काम करते आणि त्यामुळे या कंपनीला प्रॉफिट होईल आणि त्यामुळे लोक यामध्ये आणखीन पैसे गुंतवतच गेले। परंतु काही दिवसांनी आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली की ती जी कंपनी होती ती यांचीच पॅरेंट कंपनी होती असं सांगितलं गेलं। पण यामध्ये स्कॅम झाला कसा ते सांगतो। मित्रांनो, जेव्हा CBIने सगळ्या गोष्टीची पडताळणी केली त्यावरती असं निदर्शनात आलं की 100 रुपयाची गोष्ट विकत घेतली आणि परत तीच गोष्ट जी आहे ती त्या कंपनीला पाठवली। यामध्ये कुणालाही काही प्रॉफिट झाला नाही, परंतु त्यावरती 20 रुपयाचा प्रॉफिट झाल्याचं जे आहे ते पेपरवर्क मध्ये दाखवलं जात होतं। प्रत्येक वेळेस असा 20 रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो पेपरवरती येत होता। अखेर इतके दिवस ओढून गेले परंतु कुणाच्या निदर्शनात काय आलं नाही। परंतु ॲज युजल प्रॉफिटची अमाऊंट जेव्हा वाढत गेली आणि तेव्हा अचानक CBच्या रडारवर ही कंपनी आली। या कंपनीमध्ये असं चाललंय तरी काय म्हणून CBने चौकशी करायला सुरुवात केली। एकीकडे CB चौकशी करत असताना राजेश मेहता यांच्याकडून काही इन्फॉर्मेशनही देण्यात आल्या। दुसरीकडे राजेश मेहता हे सांगतात की आफ्रिकेमध्ये आपल्याच्या सोन्याच्या खाणी आहेत। ही माहिती राजेश मेहताकडून खोटी आढळून आली। ज्या रिफायनरीच्या कामाबद्दल मेन म्हणजे त्यांचा तो पैसा नव्हताच, त्यांचा जो होता तो वरचा प्रॉफिट होता आणि तो प्रॉफिट देखील एकदम अल्प होता। पण यांनी फक्त पेपरवरती जास्त प्रॉफिट दाखवला आणि शेअर मार्केटमधून आपला पैसा काढून घेण्याचं सुरुवात केली। त्या पद्धतीने कंपनीची व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होत गेली आणि CBIला जेव्हा समजलं तेव्हा 900 रुपयाचा शेअर डायरेक्ट 100 ते 200 रुपयावरती घेऊन पडलाय। आता यामध्ये मरण कोणाचं आहे? मोठ्या लोकांना तर ही बाब तेव्हाच समजली असेल, परंतु रिटेलर आणि LIC होल्डिंग करणाऱ्या लोकांचं काय? यामध्ये LICचे सगळ्यात जास्त स्टेक जे आहेत ते असल्याचं सांगितलं जातंय। परंतु ज्या LICला आपण एवढं सेफ मानतो ती LIC यामध्ये गुंतवणूक का करत होती? दुसरीकडे दुसरे म्युच्युअल फंड जे आहेत ते आपला पैसा काढून घेत होते। अशा पद्धतीने राजेश मेहता यांनी जवळपास 15,000 करोडचा घोटाळा केल्याचं सांगितलं जातंय। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।